मैत्रिणींनो, चूक कळणं महत्त्वाचं नाही तर चूक वेळेवर कळणं महत्त्वाचं असतं. कारण वेळ हातातून निघून गेल्यावर त्या जाणीवेला अर्थ उरत नाही. तेव्हा हाती उरतो तो फक्त पश्चाताप. चूक ही खरं तर एकदाच होत असते. ती वारंवार होत राहिली तर ती चूक राहत नाही, ती सवय बनते आणि पुढे स्वभाव. आणि स्वभावाला औषध नसतं. चुकीतून सुधारणा पहिल्याच वेळी झाली तर त्या चुकीला माफी असते, पण 100 वेळा सांगूनही सुधारणा होत नसेल तर समोरच्याचं मानसिक खच्चीकरण होतं आणि मग ती चूक राहत नाही, तो गुन्हा ठरतो जो अक्षम्य असतो. तर मैत्रिणींनो, कसा वाटला हा सुविचार? तर याच नोटवर आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर मैत्रिणींनो, हा बघा आमच्या टेरेस गार्डनमधला सांबार. मी इथे थोडे धने टाकलेले होते ग्रो बॅगमध्ये. तर मस्त अशी कोथिंबीर आलेली आहे, तर तीच मी तोडून घेत आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या दारात किंवा आपल्या गार्डनमध्ये जे काही थोडं जरी उगवलं तरी त्याचा आनंद खूप होतो. बघा किती मस्त आहे ही कोथिंबीर. हाय, हॅलो, नमस्कार. मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आम्ही आज सगळे निघालेलो आहे एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये. तर चला मी तुम्हाला दाखवते. आणि प्राची, मी, स्नेहा आणि नकुल. तर दुपारी मी व्हिडिओची सुरुवात करीत आहे. तर बघायला आमचं गार्डन आहे, मस्त कनेरीचं झाड आहे, फुलं लागलेली. स्नेहा उतरली आता खाली, नकुल बसला गाडीमध्ये. पण सांग बरं, कुठे जातो आपण? आपण एक नवीन जागा आहे रस्सम म्हणून नागपूरमध्ये. डोळ्या लागले स्नेहाला रस्समचे. गंदी चल साले अपने कवर कर रही तू क्या कर रही तू? तर निघालो आम्ही मजा मस्ती करत. तर सगळ्यात आधी आम्ही पोचलो एम स्क्वेअरला. पण हे रेस्टॉरंट दुपारी बंद असतं, रात्रीलाच सुरू असतं. तर परत आम्ही इथनं निघालो. म्हटलं आता कुठेतरी जाऊ आपण. तर आम्हाला असं पाहिजे तसं साऊथ इंडियन रेस्टॉरंट मिळत नव्हतं. त्यानंतर आम्ही लक्ष्मीनगरला आलो. तर इथे आलो आहे आम्ही कॅफेटेरियाला. तर हे खूप छान असं कॅफे आहे. तर आम्ही असं मजा मस्ती करत आहोत. तर इथे खूप छान फूड मिळतं असं आम्ही ऐकलेलं होतं. पहिल्यांदाच आम्ही इथे आलेलो आहे. तर खरंच इथलं ॲम्बियन्स पण खूपच छान होतं आणि फूडसुद्धा खूप आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फूड्स ट्राय केले इथे. तर तुम्ही बघायलाच समजू. हिने घेतली आहे कोल्ड कॉफी स्नेहाने. हे आहे बेरी ब्लास्ट. चीज बॉल आहे, कॉर्न चीज बॉल. इतकं सारं बोलवलं आम्ही, एक संपलाय फक्त. क्लोजअपमध्ये करू. कसा आहे? यम्मी. तर आता आमचं झालेलं आहे. आता निघालो आम्ही बाहेर. कसं होतं ग फूड इथलं? खूप छान फूड, मस्त होतं, अमेझिंग होतं. काहीतरी नवीन जागा एक्सप्लोर केली आम्ही. परत येऊया. तुम्ही पण नक्की या इथे.
हे आहे अशोका हॉटेलच्या अगदी अपोजिटला आहे. हे अशोका हॉटेल, नक्की या तुम्ही आणि ट्राय करा. आता आम्ही तिकडनं इकडे आलो आहे अन्ना इडलीमध्ये. बघू इथे काय चांगलं मिळतं ते खाऊ. अन्ना इडली. इथे आम्हाला रस्सम खायचं आहे म्हणून आम्ही परत इकडे आलो. शायद लाईट भी गई. रस्सम मध्ये आलो आहे. डोसा आहे ना हा. कोणता डोसा आहे का? बेने. बेने मसाला. कोणता? बेने मसाला. आणि त्यासोबत हे रस्सम. नाही सांबार आहे. सॉरी हा सांबार आहे. कढी पण खूप छान आहे. कलर चटणी मस्त आहे. टोमॅटो राईस आणि रस्सम. सगळ्यांना रस्सम खायचं आहे त्यामुळे आम्ही असं 2 रस्सम बोलवले आणि हाफ करत परत बोलवलं आम्ही. कॉफी पण आली आमची. ऐसा ऐसा. कॉफी पितो आता मस्त. स्नेहा आणि दोघी घेणार आहोत. तुझी पण. हे आहे चीजी फ्रेंड्स. तर आजचा दिवस आमचा असा खूप छान गेला. वेगळे वेगळे रेस्टॉरंट आम्ही ट्राय केले आणि मस्त हॉटेलिंगमध्येच आमचा आजचा दिवस गेलेला आहे आणि स्नेहाचे डोहाळे पण पुरविले आम्ही. तर मैत्रिणी, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. पुढले व्हिडिओ बघायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. टेलन बाय बाय. टेक केअर अँड स्टे हेल्दी. स्वस्त राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा आणि माझ्या चॅनलवरती वेगळे वेगळे व्हिडिओ बघत राहा. बाय.